मराठी, आवाज जनसामान्यांचा। तक्रारवाडी तालुका इंदापूर येथील दलित वस्तीमधील ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळालेत। या ठिकाणी बुद्ध विहाराकडे आणि दलित वस्तीकडे जाणारा रस्ता काही समाजकंटकांनी अडवल्यानं येथील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळत असून उद्याच्या 22 जानेवारीला तक्रारवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करून शासनाला जाग आणण्याचं काम करणार आहेत, असे येथील तरुणांनी सांगितले। गेले 3 महिने झाले दलित वस्तीला टार्गेट केलं जात असून जाणून बुजून काही समाजकंटक आणि राजकीय व्यक्ती आम्हाला त्रास देत आहेत आणि आमच्या बुद्ध विहाराकडे आणि दलित वस्तीकडे जाणारा रस्ता अडवला असून तो लवकरात लवकर खुला करावा, अशी मागणी तक्रारवाडी येथील तरुणांनी केली आहे। पहा तक्रारवाडी येथील दलित बांधव काय म्हणालेत। मला सांगा, या तक्रारवाडी गावामध्ये या नवीन रस्त्याला झालेला बेगवन राशन रोड हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालाय। या रस्त्याला अनेक अतिक्रमण झाल्यात, परंतु बुद्ध विहाराकडे जाणारा हा रस्ता काही समाजकंटकाने अडवलाय असं तुमचं म्हणणं आहे, तर काय नेमकी परिस्थिती काय सांगा? गेल्या 3 महिन्यापासून काही समाजकंटकांनी ह्याच्या राजकारणाच्या जीवावरती किंवा मतदानाच्या जीवावरती त्या रस्ता अडवला गेलेला आहे। तर आज लोकांचे इतके हाल होतात या रस्त्यातून जाण्यासाठी। तर आमची भूमिका आहे, तुम्ही अतिक्रमण करा, अतिक्रमण करण्याबद्दल आमचं तुम्हाला दुमत नाहीये, पण अतिक्रमण करून रस्ते सोडून अतिक्रमण करा। ज्या रस्त्याला जे अतिक्रमण झालेलं आहे आम्ही त्या रस्त्यासंदर्भात गेल्या 3 महिन्यापासून शासनाकडे आम्ही धाव घेतोय। प्रत्येक वेळेस प्रत्येक शासनाला पत्र वगैरे पत्र व्यवहार केलेला आहे आणि कुणी आज आमची 3 महिन्यापूर्वी दखल घेतलेली आहे। पण आम्ही आज असं ठरवलं की हे जर निघालं नाही तर मी येत्या 22 तारखेला आम्ही तक्रारवाडी ग्रामपंचायतच्या समोर रास्ता रोको आंदोलन घेतलेलं आहे। जर समजा ह्या आंदोलनातून आमचा रस्ता नाही निघाला तर आम्ही येत्या 26 तारखेला माननीय तहसीलदार इंदापूर यांच्यावरती बोंबाबोंब आणि हलगी वादक मोर्चा आम्ही तिथं त्यांच्या काढणार आहे। जर तिथूनही आम्हाला जर नाही मिळाला तर आम्ही कलेक्टरचे दरवाजे बंद करणार, तिथं जाऊन आम्ही तर त्यांना आतही जाऊन देणार आहे। जोपर्यंत आमचा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना कुठेही हलवून देणार नाही। ह्या जे दलितावरती अन्याय झाला हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, ह्याला आम्ही प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आणि शासनाला आणि गावाला माझी एक विनंती आहे की त्वरित हा रस्ता मोकळा करण्यात यावा आणि या दलित वस्तीला जाण्यासाठी त्यांनी मोकळा करावा, ही माझी विनंती। या दलित वस्तीसाठी असेल किंवा बुद्ध विहाराकडे येणारा असेल रस्ता, हा जो रस्ता आहे याला दुसरा रस्ता आहे का, पर्याय का, एवढा हाच मेन रस्ता आहे? पर्यायी रस्ते आहेत, पण एक अर्धा किलोमीटर अंतरावरून जाऊन फिरून आमच्या इकडे यावं लागतं। जर एखादा पेशंट मरीज आजारी पडला, काही लोक आहेत वयस्कर झालेले लोक आहेत, यांना जर एखाद्या दिवस अटॅक आला किंवा कुठला आजार आला तर त्याला 1 ते 1 किलोमीटर अंतरावरून फिरून यावं लागतं। इथं अँब्युलन्स एक 50 फुटाच्या रस्त्यासाठी हा एवढा अटास, 30 फुटाच्या रस्त्यासाठी हा एवढा आम्हाला अटास करावा लागतो आणि त्यामुळे आमच्या हरिशमेंट झालेले आज 3 महिने आमची हरिशमेंट झालेली, तर हा रस्ता शासनाने ताबडतोब मोकळा करावा ही आम्हाला विनंती आहे। बरं, तुम्ही या संदर्भात मला सांगा, आढाव साहेब तुम्ही सांगा की या संदर्भात तुम्ही कोणाला निवेदन दिले आणि नेमक्या तुमच्या काय मागण्यात आणि कुठल्या खात्याने काय तुम्हाला शब्द दिलाय का? या संदर्भात आम्ही जिल्हा अधिकारी असतील, गृहमंत्री असतील, वरून ते खालीपर्यंत ग्रामपंचायत, PWD खातं असेल, पोलीस स्टेशन असेल, सर्कल भाऊसाहेब असतील, तहसीलदार असतील, यांना सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या रस्त्याच्या संदर्भात। त्यांनी आम्हाला हा शब्द दिलेला आहे की आम्ही शासनाच्या वतीने लवकरात लवकर रस्ता काढू, पण आम्ही गेले 4 महिने झालं की ह्या रस्त्याचा आम्ही विलंब पाहतोय की बा कोणच ह्यात दखल घेणार। ग्रामपंचायत तर जाणीवपूर्वक करते काय असं आम्हाला वाटतंय। तक्रारवाडी गावामध्ये राजकारण सध्या पेटलेलं आहे की काय नेमकं तुमच्या बाबतीत, दलित समाजा बाबतीत तुम्हाला राजकारण होते का, नेमकं काय सांगा? तसंच म्हणावं लागेल, कारण की ग्रामपंचायत तक्रारवाडी असं करते की दलितांवर अन्याय वारंवार सुरू आहे। एकतर्फ त्यांच्यावर जर कोणी आवाज उठवला किंवा कोण त्यांना सरपंचांना बोललं तर सरपंच डायरेक्ट पत्रकार परिषद घेऊन त्यांचा लगेच निषेध जाहीर करतात किंवा कारवाई करतात, पण दलितांवर अन्याय झाल्यावर त्यांना पाहायला वेळ नाहीये। ह्यातून असं दिसून येतं की ग्रामपंचायत तक्रारवाडी वारंवार दलितांवर अन्याय करत आहे। रस्त्याचा प्रश्न असेल किंवा आमची बुद्ध विहारासाठी भरणे मामांनी आम्हाला 20 लाख रुपये निधी मंजूर करून दिलेला आहे, परंतु त्या बुद्ध विहाराची NOC देण्यास सरपंच वारंवार आम्हाला विलंब लावत आहे। त्याचप्रमाणे आमचं बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, परंतु ग्रामपंचायत आम्हाला शिकून देत नाही, संघर्षही करून देत नाही आणि काहीच करून देत नाही। त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की ग्रामपंचायत वारंवार आमच्या अन्याय करत आहे। ग्रंथालयाचं साहित्य जे आमच्यासाठी आलेलं आहे, शासनाने दिलेलं आहे,
ते सुद्धा आम्हाला ग्रामपंचायत देत नाही. मग यातून एवढं दिसून येतं की ग्रामपंचायतला फक्त दलितांना टार्गेट करायचंय आणि यातून राजकीय पोळी भाजून घ्यायची असं एकंदरीत आम्हाला दिसून येतंय. पण येत्या 22 तारखेला आम्ही बारामती राशीन रोड हा रस्ता रोको, भव्य रस्ता रोको सर्व महाराष्ट्र राज्यामधून आमच्या वेगवेगळ्या संघटना या रस्ता रोको मध्ये सहभागी होणार आहेत. आणि हा रस्ता रोको आम्ही सकाळी 22 तारखेला सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक तक्रारवाडी या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या संदर्भात तुम्ही अनेक संबंधित खात्यांना निवेदन दिलेले आहेत. तर तो पोलीस स्टेशन असेल, तहसील ऑफिस असेल किंवा बांधकाम खातं असेल, तर यांनी काय तुम्हाला शब्द दिलाय का किंवा कारवाई करू काय असं काय शब्द दिलाय का त्यांनी? ग्रामपंचायतने काय केलंय की आम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत. पण आम्ही बीडीओ साहेबांशी संपर्क केला असता बीडीओ साहेबांना ग्रामपंचायतने असं उत्तर दिलेलं आहे की तो रस्ता आणि ते जे काय अतिक्रमण झालेलं आहे ते आपल्या हद्दीमध्ये झालेलं नाही. ते झाले ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये झालेलं आहे. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने काय दिलाय का शब्द तुम्हाला? सार्वजनिक बांधकामाने पण जे कोणी अतिक्रमण केलंय त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. आणि सार्वजनिक ग्रामपंचायतीने आम्हाला उद्याचा अल्टिमेट दिलेला आहे. सोमवारी तुमचा रस्ता निघेल. जर सोमवारी आमचा रस्ता खुला नाही झाला तर आम्ही 22 तारखेला रस्ता रोको आंदोलन करणार आहे. मला सांगा, या तक्रारवाडी गावामध्ये दलित समाजावर अन्याय होतोय का आणि या समाजाला टार्गेट केले जाते का? जाणून बुजून तुमचा रस्ता अडवला जातोय का? काय सांगा? जो रस्ता आता 50% खुला केला आहे, हे राजकारणाची पोळी भाजण्यासाठी 50% रस्ता खुला केलेला आहे. आणि ह्याचा मास्टर माइंड कोण आहे ते लवकरात लवकर चौकशी करून हा मास्टर माइंड कोण आहे आणि रस्त्यासाठी कुणी कुणी त्यात हस्तक्षेप केला आहे ह्यांना लवकरात लवकर त्यांना चौकशी करून अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून त्यांच्याशी चौकशी करण्यात यावी अशी तुमची मागणी आहे की त्यांच्यावर अॅट्रॉसिटी झाली पाहिजे. हो, जाणून बुजून दलित समाजावर अन्याय होतोय, जाणून बुजून दलित वस्तीवरती अन्याय होत आहे. G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, तक्रारवाडी, इंदापूर.